मध्ये दाखल झाली आहे करण आणि रोहित. आजच्या दिवसातील पहिली लढत झोविली ब वर्सेस ओम कोंडेश्वर भोज. नाणेफेक जिंकली भोज टीमनं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. आमंत्रित केलं बॅटिंगसाठी झोविली ब या टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करण आणि रोहितला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय योगेश. पहिलं षटक मार्गस्थावरती आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत. कालच्या दिवसाचा विचार केला, कालचा दिवस पूर्णपणे गाजवला कात्रप या टीमनं. अप्रतिम खेळ पूर्ण दिवसामध्ये त्यांना काल केला. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी चषक 2025 आणि ही स्पर्धा पूर्णपणे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. तब्बल 128 देशांमध्ये या स्पर्धेत लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. तर चला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज योगेश. डावखुऱ्याचा फलंदाज अचूकरित्या डिलिव्हर करण्यात आला. एकच धाव येते. एका धावेनं करणनं आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केला. संघाचा सुद्धा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये झालाय. धापलकावरती टोटल 1. आता स्ट्रायकंडवरती आपण रोहितला पाहतोय. सलामीसाठी गेला. पहिलाच बॉल फेस करतोय. यावेळेस चांगला फटका. अप्रतिम स्ट्रोक. अलोन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय कव्हर्स मध्ये. डीप मधनं फिल्डर येत आहेत. यावेळेस धावा मिळतील फक्त 2. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 3 या आकड्यावरती. यावेळेस पुल केलाय. जबरदस्त फटका. बॅक साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. मात्र चेंडू आउटफील्ड मध्ये अडला जातोय. हेच तर रबर बॉल क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. फेकी खराब. दापलकावरती टोटल आपण पाहतोय 2 ने पुढे जाईल 5 या आकड्यावरती. यावेळेस चांगला चेंडू वेगानं डिलिव्हर केला. हा बॉल डॉट बॉल आला. पूर्णपणे शांत ठेवलं गेलं. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण रोहित आणि करणला पाहतोय. करण एक विस्फोटक फलंदाज आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा. एकच धाव या बॉलवरती आली आहे. एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. एकानं धावफलक पुढे जाईल 6 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रामध्ये पावसाचं आगमन आपण पाहिलं आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये पाऊस नसला तर मजा नाही आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये पावसाचं आगमन. आता मात्र पाऊस थोडासा शांत झालाय. कार्मेलचं क्रीडांगण आपण पाहतोय. यावेळेस चांगला बॉल. अप्रतिम चेंडू आणि इथे कीपर मात्र धडपडलाय. एकच धाव येते. एकेरीने धावफलक पुढे जाईल 7 या आकड्यावरती. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 7.
यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय, जबरदस्त हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. किशोर वरती जिम्मेदारी सोपवली, पहिल्याच बॉल वरती तडाखा, वंडर बॉय ऑफ बदला, षटकार. यावेळेस बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, झेलची संधी आणि इथे झेल ड्रॉप, व्यवस्थित जज करू शकला नाहीये कीपर, बॉल पर्यंत पोहोचला सुद्धा नाहीये. आणि इथे चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल, शेवटच्या मुवमेंटला यष्टीरक्षक धडपडलाय. जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी आपण पाहतोय ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आपण पाहतोय, दापलकावरती टोटल 2 ने पुढे जाईल, 15 या आकड्यावरती. उडवला बॉल, लॉक केलाय, जबरदस्त हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आता फलंदाजी चांगली होती. या पहिल्या ओव्हरमध्ये योगेशनं मात्र शांत ठेवलं. त्यानंतर किशोरवरती हल्ले चढवले जात आहेत करणकडनं. करण आता पेटलाय मैदानाच्या आतमध्ये, 2 षटकार त्याच्या बाडबंद आलेत. आप ट्रॅकर होता, पुल केलाय आणि इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप. तिसरीचा प्रयत्न नाहीये, फक्त 2च धावा या बॉल वरती येत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 23-23 या आकड्यावरती. समोरून उडवलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर जज करताय, टिपलाय झेल, संपलाय करण धुलेचा खेळ. पहिला धक्का, बिग विकेट डाऊन. तेवीस या आकड्यावरती पहिला धक्का, ज्याच्या बाळमधून 2 मोठे फटके आले. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आपण प्रेमला पाहतोय. किशोरनं सफलता प्राप्त केली आहे. कुलबा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. 1च धाव आली या बॉल वरती. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 24-24. सिद्धेश आलाय गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या षटकामध्ये. चांगला बॉल उडवलाय, स्क्वेअर लेगला जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार हिट, चौकार. सिद्धेशच्या पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला. 4 धावा येत आहेत. इथे खराब चेंडू फेकला, दिशेवरती नियंत्रण नाहीये.
आणि धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय. एक धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. वाईट +1 अशा 2 धावा येतील या बॉल वरती. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. चांगला बॉल, बॅटची कडा आणि इथे झेल ड्रॉप. विकेट किपर कडनं झाली आहे मिस्टेक. सलामीचा फलंदाज रोहित आहे. विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतो. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय. धाडस नाही आहे. वाईट +1 खराब चेंडू आपण पाहतो. अतिरिक्त 2 धावा येत आहेत. धापलकावरती टोटल 34. 34. पुन्हा एकदा पावसाचं आगमन. आजचा दिवस आपण सातत्यानं पाहतो. पाऊस सकाळपासून सुरू झाला. यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. यू मिस, आय डेफिनेटली इट. दांडीगुल यष्टी वाकवली. प्रेमला परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अभय. पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईट +1 अतिरिक्त धावा. दापलकावरती टोटल 36. 36 धावा. स्पर्धेचा असं दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत. एकच धाव आली आहे. दापलकावरती टोटल 37. 37. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. चौथे षटक मार्गस्थावरती. गोलंदाजी मार्कवरती यश आला. पूर्वार्धातील शेवटचं षटक आहे. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू डिलिव्हर्ड केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे एकच धाव आली आहे. अजून एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा 2 धावा. दापलकावरती टोटल 40. गोलंदाजी सुरेख करतोय. आतापर्यंत विचार जर केला यशनं आतापर्यंत यश प्राप्त केलंय आणि मैदानाच्या आतमध्ये श्वान आपण पाहतोय. यावेळेस दिशा खराब आहे.
अवांतर चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पाहतोय. धापलकावरती टोटल 41, 41. पुनर्लेनचा हा बॉल जबरदस्त हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. षटकारानं धावगतीला आकाराला दापलकावरती टोटल 47, 47. यावेळेस कोलवट टप्प्याचा बॉल, एकच धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय. आणि इथे 4 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. रोहित आणि अभयला आपण पाहतोय. दापलकावरती टोटल 51, 50 धावा कंप्लीट होत आहेत. 51 धावा दापलकावरती, 50शी ओलांडली आहे. इथे चांगला बॉल. आतापर्यंत गोलंदाजी सुरेख केली आहे यशनं, मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये खूप साऱ्या चुका आपण पाहिल्या. त्याच योगदान आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. वाईड बॉल, अतिरिक्त धाव येते. 52 धावा दापलकावरती. यावेळी सुडवलाय बॉल हवेत. दुसरीचा प्रयत्न सुरू झाला आणि इथे फलंदाज बाद. तर याच दरम्यान आपण बघू शकाल बदलापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मान्यवर सन्माननीय महेंद्रजी धुले साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. या दादा व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा कॅमेऱ्याच्या समोरून आपण प्लीज बाजूला व्हायचंय. भोज संघ पहिल्या सत्रामध्ये 53 धावा कुठल्या. प्रथम फलंदाजी करत असताना जोविली बोन
आपण कोणत्याही एका साईडला व्हा प्लीज. 54 धाब्याचा पाठलाग करायचा. उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा आवाज कमी ठेवा प्लीज. चोपन्न धाब्याचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. योगेश आणि शंकर. पहिल्या षटकाची जिम्मेदारी स्वतः आपण पाहतोय करण दुलेनं घेतली आपल्या खांद्यावरती. सकाळच्या सत्रामध्ये पावसानं लावलेली हजेरी आपण पाहिली. पावसाच्या सरी अतिशय वेगानं या क्रीडांगणावरती आल्या. कार्मेलचे क्रीडांगण आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा 3 दिवसामध्ये आयोजित केली गेली आहे. 3 दिवसाची श्रृंखला. कालचा पहिला दिवस कात्रप संघानं गाजवला. आजचे दुसरा दिवस आणि पहिली लढत आपण पाहतोय ओम कोंडेश्वर भोज वर्सेस जोविली ब. एका सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये 53 धावा कुठल्या जोविली ब न आणि 54 धावेचा टार्गेट सेट केलाय ओम कोंडेश्वर भोज समोर. सलामीची जोडी योगेश आणि शंकर. गोलंदाजी मार्कवरती करण. उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल बॅटची काढा. विकेटच्या मागे बॅक साईडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकदा या बॉल वरती आली. एकानं श्री गणेशा केलाय. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं शंकरनं. हाफ ट्रॅकर वेगानं चेंडू डिलिव्हर केला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आला पंचांकडनं. अनिकेत मते यांना आपण पाहतोय आउटफील्ड अंपायर. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय. यावेळी सोडवला बॉल हवेमध्ये. झेलची संधी आणि इथे झेल ड्रॉप केलाय. आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोनच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 3 आकड्यावरती. इथे अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल आलाय. पहिल्या ओव्हरची जिम्मेदारी स्वतः करण आपल्या खांद्यावरती घेतली आणि ती जिम्मेदारी पार पाडत असताना आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्यात. अजून एक चांगला बॉल. विकेटच्या मागे चांगली किपिंग आपण पाहतोय. एका हाताने चेंडूची अडवणूक केली गेली आहे. डॉट बॉल आलाय. यावेळेस अजून एक चांगला बॉल. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 3. चला यापुढील मॅच असेल जाणता राजा बदलापूर आणि जय भोले नेवाली. दोन्ही टीमचे कॅप्टन या पण टॉस साठी. आणि शुभ आगमन आपण बघू शकाल. 7 स्कोरर. कालच्या दिवसामध्ये त्यांची साथ आम्हाला लाभली. खूप चांगली स्कोरिंग.
अनिकेत मस्करांना आपण पाहतो यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. दुसरे षटक वर्गस्थावरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या करणना. अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक त्यांना हाताळलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये जिम्मेदारी सोपवली आहे अभयच्या खांद्यावरती. अभयला प्राचारण केलं गेलं दुसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकंडवरती शंकर, पहिलाच बॉल उडवला, लॉक केला, बॉल हवेमध्ये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकारानं धावफलक पुढे जाईल 7 आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती चौकार एकवटला फलंदाज शंकरना. शंकरकडनं अपेक्षा असतील भोज टीमला. यावेळेस अजून एक चांगला फटका, अर्धा बॅटनं लॉक केलाय. डीप मधनं फिल्डर येत आहेत. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. दोनच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 9व्या आकड्यावरती. पावसाच्या सरी आपण पाहतोय हलवारपणे किलपट्टीवरती कोसळत आहेत. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आला. पूर्णपणे बेड्या ठोकलेत भोज टीमच्या फलंदाजांना. एकच मोठा फटका आलाय चौकाराला शंकरच्या बाळमधना. मात्र त्यानंतर एकही मोठा फटका नाही आहे. अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हायचे. यापुढील मॅच जांताराचा बदलापूर वर्सेस जय भोले नेवाली. इथे उडवला बॉल, लॉंग ऑफ, अडला जातो आउटफील्ड मध्ये. डीप मधनं फिल्डर येत आहेत. मनोजला आपण पाहिला सबस्टिट्यूट फिल्डर आहेत. 2ने धावफलक पुढे जाईल. 11 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये आपण स्कोर कार्ड पाहतोय. बऱ्याच कालावधीनंतर दुहेरी अंकामध्ये धावा धावफलकावरती येत आहेत. 11 धावा. चला जय भोले नेवाली, आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. महेश उपस्थित आहेत. या आपण टॉस साठी. यावेळेस चांगला बॉल, डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 11. चला जय भोले नेवाली आणि जांताराजा बदलापूर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. यापुढील मॅच असेल पहिल्या फेरीतील दुसरी लढत. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावेची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये. रबर बॉल क्रिकेटमध्ये 12 चेंडू 50 धावा सुद्धा मी बनताना पाहिल्यात. एका षटकामध्ये 46 धावा सुद्धा बनताना पाहिल्यात. मात्र इथे समीकरण 12 मध्ये 43 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रेम आला. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. या बॉलवरती येते फक्त सिंगलला धावफलक पुढे जाईल 12 या आकड्यावरती.
यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मधनं फिल्डर येत आहेत. हरेश जाधव यांना आपण पाहतोय एक सबस्टिट्यूट फिल्डर आहेत. नेवालीचा एक विस्फोटक फलंदाज आहे. त्यांच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक झाली आहे. तर बघा जय बोले नेवालीचा कॅप्टन इथे उपस्थित आहे महेश. तर चला जाणता राजा बदलापूर आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. एकच धाव आली आहे. या बॉलवरती एकापेक्षा जास्त काहीच नाही आहे. धावफलकावरती टोटल 15. बॅटची कडा विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतो. एकच धाव. चला जाणता राजा बदलापूर आपण लगेच टॉस साठी यायचं. बघा आयोजक आपण संपर्क साधा. जाणता राजा बदलापूर जर आपल्याकडे कॉन्टॅक्ट असेल. चांगला चेंडू अप्रतिम बॉल डॉट बॉल. शेवटच्या बॉलवरती सिंगल. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 17. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावेची गरज. 37. रोहित आलाय बॉलिंग मार्क वरती. रोहितनं पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी खूप चांगली केली. करण नंतर जिम्मेदारी घेऊन फलंदाजी त्याच्या बॅटमधनं आपली पाहिली. यावेळेस पुन्हा एकदा एकच धाव या बॉलवरती येते. 5 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावेची गरज. आता पूर्णपणे औपचारिकता आपण पाहतोय. औपचारिकता शिल्लक आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. जाणता राजा बदलापूर आपल्याला शेवटचा कॉल असेल. आपण लगेच टॉस साठी या. चला पंच सामना सुरू करायचा आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहिला. एकच धाव एकापेक्षा जास्त काहीच नाही. पूर्णपणे वर्चस्व जोविली बचा आपण पाहतोय. खूप चांगला खेळ पहिल्या सत्रामध्ये त्यांना दाखवला. 53 धावा कुठल्या 54चं टार्गेट सेट केलं ओम कोंडेश्वर भोज समोर. मात्र 54चं टार्गेट चेस करत असताना फलंदाजी खराब झाली आहे आणि इथे पूर्णपणे वर्चस्व या मॅच वरती आपण पाहतोय. चला जाणता राजा बदलापूर आपण टॉस साठी यायचं आहे. कॅप्टन या प्लीज. जय बोले नेवाली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. उडवला बॉल आणि इथे सामना जिंकलाय जोविली बन. हार्दिक अभिनंदन. यापुढील मॅच साठी हार्ड लक टीम ओम कोंडेश्वर भोज. यापुढील स्पर्धांसाठी तुम्हाला देखील माझ्याकडनं आणि आयोजकांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. चला जाणता राजा बदलापूर आपण टॉस साठी कॅप्टन पाठवायचं आहे प्लीज.